शेतीपंपासाठी दिवसा 24 तास 3 फेज वीज पुरवठा करावा आणि राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महासिद्ध कोठे यांनी केली। शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा 24 तास 3 फेज वीज पुरवठा करावा आणि राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा जनता दल दिव्यांग विभागाच्या वतीनं करण्यात आली। सध्या राज्यातील शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहेत। शेती पिकांना पाणी देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही। रात्रीच्या वेळी वीज पुरवली गेल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा आणि वन्यजीवांच्या धोक्याचा सामना करावा लागतो। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांची ही अडचण दूर करून तात्काळ 24 तास 3 फेज वीज पुरवठा चालू ठेवावा अशी आग्रही मागणी जनता दल दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष महासिद्ध कोठे यांनी केली। महिलांवरील अत्याचार थांबवून दोषींवर कडक कारवाई व्हावी। दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। महिलांना सुरक्षित वातावरण मिळणं हा त्यांचा हक्क आहे। शासनानं यावर तातडीनं पावलं उचलून महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून समाजात वचक निर्माण होईल, असं कोठे यांनी सांगितलं। विजेचं जर अडचण आहे, ते विजेचं अडचण म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रश्न असं निर्मिती व्हायला लागेल की बाबा पाणी असून सुद्धा विजेची कमतरता आहे। मग ती वीज 24 तास दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना फायदा होतोय ना। मग ते वीज नसलं तर मग शेतात पिकं करून उपयोग काय? म्हणजे शेतकऱ्यांचं अडचण असं आहे, ते अडचण महाराष्ट्र शासन दूर केलं पाहिजे। एवढंच आपण विनंती करून सांगायचं शासनाला, CM साहेबांना, हे दूर झालं पाहिजे।